मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना दणका बसलाय। कुलगुरूंनी बोलावलेल्या बैठका रद्द झाल्यात। मॅनेजमेंट काउन्सिल आणि सिनेट बैठक कुलगुरूंनी बोलावली होती, ही बैठक रद्द करण्यात आली आहे। सिनेटच्या बैठकीला राज्यपालांनी परवानगी नाकारली, तर मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीला सरकारचे प्रतिनिधी गैरहजर होते। मुख्यमंत्र्यांच्या सभेत नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं। या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान कांदा महाग झाला काय किंवा स्वस्त झाला काय, सरकारला अडचणीच आहेत असं म्हटलंय। अधिकारी झोपेत असतात, त्यांना जाग करून मग आम्ही शेतकऱ्यांची कामं करतो असंही मुख्यमंत्री म्हणाले। शिवाय शेतकऱ्यांना ग्लोबल करण्याचं स्वप्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता काही तासच शिल्लक राहिलेत। पीक विमा अर्ज ऑनलाईन भरायचा असून त्यासाठी 31 जुलै ही शेवटची मुदत आहे। त्यातच पीक विमा भरता यावा यासाठी रविवारीही बँका सुरू आहेत। राज्यातील विविध भागात पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लावल्यात। या रांगा वाढत चालल्या आहेत। ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे आधीच शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील असंही सांगितलंय। असं असलं तरी बँकेबाहेर अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं दिसतंय। पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आलाय। अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असल्यानं बँकेसमोर हजारो शेतकरी रांगेत उभे आहेत। रविवार असतानाही बँका सुरू असून बीड जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात बँकेसमोर मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे। शेतकरी त्यांच्या बायका मुलांना घेऊन रांगेत उभे आहेत। पीक विमा भरण्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पंतप्रधान पीक विमा अर्ज भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बँका सुरू आहेत। अर्ज भरण्यासाठी जालन्यात शेतकऱ्यांनी बँकेबाहेर प्रचंड गर्दी केली आहे। शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयत्न केला, मात्र जालना जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांनी शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज भरून घेतले। दरवर्षी पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळते, मात्र यंदा राज्य सरकारकडून मुदतवाढ न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। परभणीतही शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। पीक विमा भरला जात नसल्यानं बोरीपालम, गंगाखेड आणि पूर्णा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। मानवत पाथरी इथे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली। अर्ज भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ का होऊ शकत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला। ते अहमदनगर इथल्या भेंडामध्ये बोलत होते। कर्जमाफीवर फक्त चर्चा न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही, तर दिलेलं वचन पूर्णपणे पाळते असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। ठाण्यात विविध प्रकल्पांचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते। राजकारणात युत्या होतात आणि तुटतात, मात्र ठाण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची जी युती झाली आहे त्यातून होणारी विकास कामं पाहून आनंद होत असल्याचंही ते यावेळी म्हणाले। हे चांगलं मनोमिलन असल्याची पावतीही त्यांनी दिली। देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गातल्या आंबोलीत आलाय। गोव्यातील तरुण प्रवीण नाईक आंबोलीत खोल दरीत कोसळला, मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळूनही वाचलाय। आंबोलीतल्या तरुणांनी त्याला सुखरूप बाहेर काढलंय। शनिवारी सकाळी गोव्याहून प्रवीण नाईकसह 9 जण खासगी वाहनानं वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले। मुख्य धबधब्याजवळ आनंद घेऊन माघारी येत असताना प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता। यावेळी त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला। त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी आरडाओरडा केला। सुदैवानं प्रवीण दरीत अडकल्यामुळे बचावला। या दरीत कोसळल्यावर वाचण्याची शक्यता फार कमी असते। आलमेडा मित्रमंडळ आणि आंबोलीतल्या तरुणांनी प्रवीणचे प्राण वाचवलेत। सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोयना धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालाय। धरणातील पाणीसाठा 83.31 टीएमसी इतका झालाय। पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यासोबतच धरणाचे 6 वक्री दरवाजे 2 फुटांनी उचलून विसर्ग सुरू करण्यात आलाय। प्रतिसेकंद 12,375 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय। यामुळे कोयना आणि कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
धरण पूर्ण क्षमतेनं भरण्यासाठी अजूनही 21.69 टीएमसी पाण्याची गरज आहे। 1 जूनपासून आतापर्यंत कोयनात 3248 मिलीमीटर, नवजा इथे 3592 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 3043 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। घाटकोपर इथल्या सिद्धी साई इमारत दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी सुनील शितप नंतर आता आणखी एकाला अटक केली आहे। अनिल मंडल असं या व्यक्तीचं नाव आहे। त्याला विक्रोळी कोर्टात हजर केलं असता 2 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। सिद्धी साई इमारतीत सुनील शितपच्या बारचं जे काम केलं जात होतं ते अनिल मंडलच्या देखरेखीखाली केलं जात होतं, ही बाब चौकशीत समोर आली आहे। तसंच ग्राउंड फ्लोअरचे पिलर आणि बीम कट करणं, त्यांचं प्लास्टर करणं, 3 रूमचा एकच मोठा हॉल बनवण्याची आयडिया सुनील शितपबरोबरच अनिल मंडलची होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे। तानसा प्रकल्पग्रस्त 400 रहिवाशांचं कुर्ला इथल्या HDIL प्रीमियम कंपनी इथे स्थलांतर करण्यात आलं आहे। या रहिवाशांना नवीन घराच्या चाव्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आल्या। मात्र आता महानगरपालिकेतर्फे त्यांना ही घरं रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली असून त्यांना माहुल इथे जाण्यास सांगितलं जात आहे। त्यामुळे इथले रहिवासी संतप्त झाले असून इच्छामरणाची मागणी करत आहेत। सातारा जिल्ह्यातील सणबूर विभागातील महिंद धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून सांडव्याकडील मुख्य भिंतीवरून पाण्याचा वेगानं विसर्ग होत असून या भिंतीची पडझड झाली आहे। जलसिंचन विभागानं दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं असल्यानं या भिंतीला अनेक ठिकाणी भगदाडं पडली आहेत। त्यामुळे अशा परिस्थितीत पाण्याचा दाब वाढून भिंत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागं होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला आहे। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वंदे मातरम म्हणण्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केलंय। भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माबद्दल असणाऱ्या आदरासोबतच देशाबाबतही निष्ठा राखावीच लागेल। त्यामुळे भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणण्यास काय आपत्ती आहे, असा सवाल त्यांनी विचारला आहे। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी ते आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यापुढे जात आता ITIच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत। सध्या याबाबतची तयारी सुरू असून जानेवारी 2018 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ञ याची दखल घेतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय। 17व्या स्वातंत्र्य दिनाआधी मन की बातमधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला। यावेळी जीएसटी लागू होणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलंय। जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाले असून ग्राहकांचा व्यापाऱ्यांवरील विश्वास वाढल्याचं मोदींनी सांगितलं। गुजरातसह देशभरातील काही राज्यातील पूरस्थितीवरही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली। पर्यावरणातल्या बदलांमुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाल्याचं सांगत पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्याला जवानांनी स्वतःला झोकून दिल्याचं त्यांनी म्हटलंय। याशिवाय 17वा स्वातंत्र्य दिन, 1942चं चले जाव आंदोलन याचाही उल्लेख त्यांनी केलाय। तर महिला वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मिथाली राजच्या महिला क्रिकेट टीमचं मोदींनी अभिनंदन केलंय। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय। आबिद मंजूर आणि इरफान शेख अशी मारले गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत। त्यांच्याकडून हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचं ओळखपत्र मिळालंय। तसंच एक SLR आणि रायफल जप्त करण्यात आली आहे। पुलवामामधील तहाब भागात दहशतवादी घुसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती। त्यानुसार रात्रीपासूनच या दहशतवाद्यांचा शोध सुरू होता। या शोधकार्यादरम्यान सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली। दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर दिलं। या चकमकीदरम्यान 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय। गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे। दगडफेक, संचारबंदी अशा घटनांमुळे काश्मीर खोरं धुमसत आहे। मात्र भारताचं नंदनवन आणि स्वर्ग असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी यासाठी श्रीनगरमध्ये एका खास मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। जम्मू काश्मीर पोलिसांनी या शर्यतीचं आयोजन केलं। या शर्यतीत जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। यात महिला आणि बच्चे कंपनीचा सहभाग लक्षणीय होता। काश्मीरमधील हुरियत नेता सय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे। कॅलेंडर 2016 या वर्षाचं आहे। 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्टपर्यंतचं वेळापत्रक यात नमूद करण्यात आलं आहे। या कॅलेंडरवर गिलानीची सही आहे। गिलानीच्या जावई अल्ताफ पंटूश याच्या घरून हे कॅलेंडर मिळालं आहे। कॅलेंडरमध्ये सेना आणि सुरक्षा रक्षकांविरोधात हिंसक आंदोलनाची रणनीती आखण्यात आली आहे। कोणत्या तारखेला काय करायचं याबाबतची माहिती तारखेनुसार देण्यात आली आहे।
तर 15 ऑगस्टला काळा दिवस पाळण्यासाठी यात भडकावलं गेलंय। एनआयएच्या छाप्यात हे कॅलेंडर मिळालंय। गुजरातच्या किनाऱ्यावर 1,500 किलोचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलाय। भारतीय तटरक्षक दलानं ही कारवाई केली आहे। पोरबंदरच्या समुद्रातून बोटीनंही ड्रग्ज तस्करी करण्यात येत होती। बोटीच्या तळाला 1,500 किलो ड्रग्ज जपवली होती। जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचं बाजार मूल्य 3,500 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहिद अब्बासी यांची निवड करण्यात आली। माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ यांची संसदेमध्ये निवड होईपर्यंत शाहिद अब्बासी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळतील। त्यानंतर शहाबाज शरीफ पाकिस्तानची सूत्र आपल्या हाती घेतील। नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पीएमएल-एन पक्षाच्या 2 बैठका पार पडल्या। त्यात पक्षातील नेत्यांनी शहाबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे। देशात घराणेशाहीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।